सुप्रभात मित्रांनो, मी संकेत सावंत आणि एका नवीन सकाळी स्वागत करतो। सध्या आपण आहोत महाबळेश्वरमध्ये आणि आज आहे संडे आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत 3 मंदिरे इकडची। पहिलं मंदिर म्हणजे आपलं जे कृष्णाबाई मंदिर आहे ते, परत महाबळेश्वर मंदिर आणि 3 नद्यांचा उगम जिथे होतो ते एक मंदिर। सो आत्ताच आम्ही जस्ट नाश्ता केला आणि आता आम्ही निघायचं ठरवलंय अर्ली मॉर्निंग। तरी पण आता वाजले आहेत 9:30। आता बघूया किती वेळ लागतोय, कारण आज संडे असल्यामुळे का इथे बरंच ट्रॅफिक वगैरे होतं। सो बघूया आता फर्स्ट गाडीला आपण करूया कोल्ड स्टार्ट आणि मग पॅकिंग करून आपली जर्नी स्टार्ट करूया। बघू शकता एक पक्षी आहे, टिटवी पक्षी, तो घर बनवतोय मातीपासून। आता आपण पोहोचलो आहोत जुन्या महाबळेश्वरमध्ये आणि आपल्यासोबत आहेत गाईड काका। सो ते आता आपल्याला सगळी माहिती सांगतील। तर मग महाबळेश्वर नंतर रुद्रेश्वर हे सगळ्या मंदिरांची माहिती देणार आहे। इकडून चला, इकडून चला, इकडून ये। हे आहे महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर, जे की पांडवकालीन असून येथे आपल्याला 5 नद्यांचा उगम पाहता येतो। मंदिरामध्ये फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ शूट करू शकलो नाही। ऐका, आता आपण पंचगंगा मंदिरमध्ये गेलो तर पंचगंगा म्हणजे 5 नद्या, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री अशा 5 नद्यांचा जन्म झाला। तशा 7 नद्या आहेत, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, भागीरथी, सरस्वती। त्या 7 जणी बहिणी आहेत बरं का, 7 जणी बहिणी। त्यातल्या 2 नद्या गुप्त आहे, भागीरथी, सरस्वती गुप्त आहे। भागीरथी 12 वर्षांनी येते आपल्या बहिणीला भेटायला, सरस्वती 60 वर्षांनी येते। भागीरथीचं पाणी कसलं असतं, दुधासारखं असतं, प्युअर अमृत, 5 मिनिटात येते आणि जाते, पण सगळं पाणी सफेद बनतं। गावागावात लोकांना समजलं भागीरथी आली, गावागावातून लोक येतात, दिंडी येतात, पालखी येतात। कशाला येतात? तीर्थ घ्यायला, आंघोळ्या करायला। त्या टायमाला मेळा भरतो, मेळा कुंभ मेळ्यासारखा मेळा भरतो। 2 महिने तो मेळा चालतो। त्या टायमाला आपल्याला एवढं पाणी प्यायला भेटत नाही, एवढी गर्दी असते। रात्रभर दिवसभर लाईनीच्या लाईनी लागलेल्या असतात। तर 5 नद्या 5 जागेतून निघाल्या, एका गायमुखा। त्या टायमाला मेळा भरतो, 2 महिने मेळा चालतो। तर 5 नद्या आता सतत चालू असणारे 5 नद्या, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, हमेशा 12 महिने 18 काळ रातून दिवसाला चालू असणाऱ्या 5 नद्या आहेत। 5 जागेतून 5 निघाल्यात, एका गायमुखातून खाली कुंडात पडल्यात, त्या कुंडातून दुसऱ्या कुंडात थोडं थोडं पाणी आलंय। तिथंच गायब झाल्यात 5 नद्या गायब। तुम्ही म्हणाल गायब झाल्या, ती गेल्या कुठं? कृष्णा बघा भुयार मार्गातून वाईच्या बाजूला गेली, वाईकडून कृष्णा गेली। वेण्णा सरळ मेढाचे घर, याने आपण बोटिंग बिटिंग होती बघा, वेण्णा लेक म्हणतात, तिकडून वेण्णा गेली। कोयना या बाजूला चंद्रराव मोरेंची जावळी, प्रतापगडच्या खाली, तिकडून कोयना गेली। अशा 3 नद्या मिळून कराड म्हणून गाव आहे। कराड गावात 3 नद्याची एकच नदी झाली। ती कोणती? कृष्णा। ती कुठे गेली? कर्नाटकला गेली। कर्नाटक, आंध्रा, साऊथ करून ती कुठे गेली? बेव बंगाल। आपल्या कृष्णेचा इथं जन्म झाला, पण गेली कुठं? बेव बंगालला जाऊन पोचली। बाकीच्या राहिल्या 2 नद्या, सावित्री, गायत्री। आपण म्हणतो जठीमधून गंगा, तशी सावित्री गावाची पाठीमागं महाड, पोलादपूर, रायगड। ती कोणत्या समुद्राला? अरबी, मुंबईच्या समुद्राचं नाव अरबी, त्या समुद्राला त्या 2 नद्या जाऊन पोहोचल्या। तर हे मंदिर पांडव काळातले, पांडव जेव्हा वनवासात होते, अज्ञातवास वनवासात, तेव्हा हे मंदिर पांडवांनी बांधलं। पांडव रात्रीचं काम करायचे, दिवसा नाही। कोंबडा आरला, हातातलं काम टाकून द्यायचं, सोडून द्यायचं, कुठेतरी जाऊन दर्याखोऱ्या झाडा झुडपात लपून बसायचं। दुसऱ्या रात्रीला यायचं काम करायचं। लपून का बसायचं? तर कुणाला दिसू नये म्हणून साठी। तर पांडवांचे हे आजचं मंदिर पंचगंगेचं 4500 वर्षापूर्वीचं पंचगंगेचं मंदिर, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गुप्त असणारी भागीरथी, सरस्वती, पांडवकालीन मंदिर, 4500 वर्षापूर्वीचं मंदिर, पंचगंगेचं मंदिर। आता आपण जाणार आहे रुद्रेश्वराच्या मंदिरात। रुद्रेश्वर राणी अहिल्याबाई होळकर, इंदूरची राणी, तिच्या हातची महादेवाच्या पिंडीची स्थापना आहे रुद्रेश्वर। या आणि एक मिनिट मला हे सांगा, आता सरस्वती कधी होणार आहे? सरस्वतीचा भरोसा नाही, भागीरथी 2 वर्ष बाकी आहे अजून। कुंभमेळा लागतो ना नाशिकला, तिकडं कधी मग किती दिवसासाठी येते? आणि 2
एक अर्धा तास पाणी पडतं, त्याच्यानंतर गुप्त होतं, नंतर मग जसं पाणी आहे तसं. पण आम्ही इथे बघितलेली ना बद्रीनाथला, तर ते भागीरथी आणि अलकनंदाचा संगम, हा. त्याच्यामध्ये भागीरथीचं पाणी एवढं गढूळ का दिसतं मग? गडूळ मग म्हणजे एकदम मातीसारखं. ते लांबने आलेलं पाणी किंवा पूर आलेला. बघितलं ना आपण ते अलकनंदा आणि हे ते संगम आहे, एकत्र होतच नाही त्या. पण अलकनंदाचं पाणी एकदम स्वच्छ आणि भागीरथी एकदम गढूळ आहे. गडूळ असते गडूळ. पण हे पाणी भागीरथी सफेद आहे, सफेद बनतं, दुधासारखं पाणी पण हे असतं. कुठून येतं काय? डोंगरात हा माहिती आहे, पण असं तुम्ही कधी प्रयत्न ऐकलं केला? का? 5 ह्या नद्या कुठून येत आहेत असं कोण केलंय? पांडवांनीच बांधून घेतलेलं आहे. नाही पण तसं तुम्हाला असं वाटतं डोंगरात माहित नाही का ही सरस्वती आहे? आता पाठीमध्ये डोंगर आहे, तुम्हाला पाहायचं असलं जाऊन बघून या. पांडवांनीच ते बांधून घेतले. 5 झरे, 6वा झरा बंद आहे, 7वा झरा बंद आहे, असे. सरस्वती आणि भागीरथी हा बंद आहे. भागीरथी बंद आहे. तर दिसतात ते 5 जरे? दिसते आतमध्ये आम्ही जातो ना साफसफाई करायला, काही ओके. खेकडं वगैरे असतात हा, ना, हा, हा. ते उकारतात ना, तेव्हा हा. नदीचं पाणी इकडे तिकडे असं होतं. आणि एकदा भूकंप झालेला त्या टायमाला ओके. हे मंदिर खचलं म्हणजे या बाजूला डुललंय, म्हणून साठी याचं पाणी इकडं. आता बघूया आपण आपल्या गाईडनी सांगितल्याप्रमाणे इथे एक ठिकाण आहे. सो बघूया आता काय आहे तिथे. इथून उगम होतो 5 नद्यांचा. तर आता बघूया कुठे आहे. इथून वरती मंदिर बघू शकता तुम्ही, पांडवकालीन मंदिर आहे. चला वरती बघूया. अजून वरती काहीतरी दिसतंय. अजून हा आहे का? इथेच आहे. चला या. वरती चढून आल्यावरती एक इथे छोटं मंदिर दिसते आपल्याला. हे खूप पांडवकालीन पुरातन दीपस्तंभ आहेत. आणि आजूबाजूचा परिसर बघा. चला जाऊया. आपल्याला ती प्लेस तर काय दिसली नाही. गणपतीचं मंदिर आहे. सकाळचा नामस्मरण करते ना, तो माणूस सकाळचा उठल्या 2 किलोमीटर 3 किलोमीटर चालत येतो परत आणि जोडणं का तिथून हाती बळेश्वर, ब्रह्मा स्वरूप परमेश्वर, विष्णू स्वरूप हाती बळेश्वर. आता आपण जाणार आहे शिव स्वरूप महाबळेश्वर. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश. जाऊन दर्शन करून या. गर्दी नाही. आपल्या चपल्या मी मंदिरात आपण
मेन मंदिर महाबळेश्वर स्वयंभू शिवलिंग आहे. आपल्या प्रगत झालेलं त्याला म्हणतात स्वयंभू. रुद्राच्या आकाराची महादेवाची पिंड आहे. साधू लोकांच्या घरात रुद्राच्या माळा असतात त्याच्या आकाराची महादेवाची पिंड आहे. 1665 शिवाजी महाराजांनी आपल्या आईची तुलना केली. तुल्लामध्ये वजन केलं. एका पाट्यात सोनं, एका पाट्यात आईला बसवली. एवढं सोनं इथं ब्राह्मण लोकांना दान केलं. 1665 तर हे मेन मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगामध्ये नाही. हे स्कंद पुराणमध्ये स्कंद पुराण 12 ज्योतिर्लिंगाला महाबळेश्वर कर्नाटकला आहे. त्याला गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात. त्याला झोम महाबळेश्वर म्हणतात. पांडवांचा गुरु ब्रह्म ऋषी त्याच्या हाती पहिलीच पूजा झालेली या मंदिराची म्हणूनसाठी याला झोम महाबळेश्वर म्हणतात. पण 12 ज्योतिर्लिंगांचा सारा होते बरं का. 12 ज्योतिर्लिंग नाही केली आणि हे एक केलं तरी 12 ज्योतिर्लिंगांचं पुण्य घडतं. तर हे मेन 12 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. कोणी नाही कोणी त्यांची स्थापना केली त्याची याची स्थापना केलेली नाही. 12 ज्योतिर्लिंगामध्ये स्थापना केलेली याची स्थापना केलेली नाही. हे आपल्या जमिनीतून वर आलेलं आहे म्हणूनसाठी याला झोम महाबळेश्वर म्हणतात. झोम महाबळेश्वर या. मित्रांनो, मंदिरामध्ये फारच गर्दी होती. खूपच मोठी लाईन, जवळपास 1 ते 1.5 तास जाईल. तर आता आपण चाललो आहोत कृष्णाबाई मंदिराकडे. तर मित्रांनो, कृष्णाबाई मंदिराकडे जायला छोटासा एक ट्रेल आहे मस्त, आणि ही वरती झाडं बघू शकता. खूपच सुंदर असा परिसर आहे. आणि हे समोर तुम्ही मंदिर बघू शकता, कृष्णाबाई मंदिर.
मित्रांनो, आजचा हा महाबळेश्वरचा प्रवास इथेच संपतोय. डोंगराच्या कुशीतलं हे सुंदर वातावरण, धुक्याने भरलेले रस्ते, हिरवाईने नटलेले घाट आणि प्रत्येक वळणावर दिसणारं निसर्गाचं वेगळंच रूप, हे सगळं मनात कायम घर करून राहणार आहे. आता पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात, नवीन ठिकाणी आणि एका नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत बाय बाय.